येथील शाळेत शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, शिक्षकासह 7 जणांना अटक। बदलापूर येथील घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील निगडी येथे समोर आला आहे। 6 वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाला या गुन्ह्यात शिक्षा झाली आहे। जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याच शाळेतील 13 वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या शिक्षकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे, तर एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतरही पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचे अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे। निगडी पोलीस स्टेशन अंतर्गत जे कीर्ती विद्यालय आहे, त्या कीर्ती विद्यालयाच्या एका 12 वर्षाच्या मुलीला त्या स्कूलचे पीटी टीचर हे बॅड टच करत होते आणि त्या मुलीला त्रास देत होते। म्हणून त्या मुलीने तिचे क्लास टीचर व वडिलांना सदर बाब सांगितली। ते पोलीस स्टेशनला आले आणि झालेला प्रकार त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही त्या पीटी टीचर विरुद्ध गुन्हा दाखल केला। तात्काळ पीटी टीचरला अटक करण्यात आलेली आहे। हे जे पीटी टीचर आहेत यांच्यावरती 2018ला या अगोदर गुन्हा दाखल झालेला होता अशाच प्रकारचा, लहान मुलांना त्रास द्यायचा। तर त्या गुन्ह्यामध्ये त्यांना शिक्षाही झालेली आहे। असं असताना ते अपिलात गेलेले आहेत। त्या दरम्यानच्या काळात बॉडी कमिटीने आणि प्रिन्सिपलने पुन्हा त्यांना इथं कामावर घेतले आणि गुन्ह्याला प्रोत्साहन दिले, म्हणून त्यांनाही या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आले। हा जो गुन्हा आहे हा बाल अत्याचाराचा गुन्हा असला आहे पोस्कोचा। त्या पोस्कोच्या कायद्याच्या अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत आपण कारवाई करतोय। एकूण या गुन्ह्यामध्ये 8 आरोपी आहेत। सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड।